जास्त 2019 पासून भीमशक्ती सामाजिक संघटनेच्या वतीनं मी हा इव्हेंट चालवत असतो। भीमा कोरेगाव स्तंभ ज्यांना भीमा कोरेगावला जाता येणार नाही अशा लोकांनी आंदोलन केलं पाहिजे अशी माझी पहिल्यापासून इच्छा होती। म्हणून मी 2019 पासून डॉक्टर बाबासाहेब पुतळ्यापाशी हा स्तंभ उभा करत असतो। पण यावेळेस या 2024च्या शेवटी जे आमची दंगल झाली, आमच्या शांतता असलेल्या परभणीमध्ये दंगल घडवण्याचं ज्यांनी काम केलं त्यामध्ये आमचे सोमनाथ सूर्यवंशी भीमसेनी शहीद झाले व ते सहन झाल्यामुळे आमचा एक महाराष्ट्राचा नेता आमचे बाबा लोकनेते विजय साहेब यांचा पण हृदयविकाराने मृत्यू झाला। परंतु हा वाकोडचा मृत्यू नसून हे पॉलिटिकल मर्डर आहे। त्यामुळे या दोघांना न्याय मिळावा त्याकरिता हा स्तंभ, कारण हे आमचे 2 शिरूर होते म्हणून आम्ही हा स्तंभ बाबासाहेब पुतळ्यापाशी उभा न करता या उपोषण आंदोलन ठिकाणी उभा केलेला आहे। आणि जोपर्यंत हा स्तंभ आणि हे आंदोलन चालू आहे तोपर्यंत हा स्तंभ निघणार नाही। आमच्या या जे शौर्य दिनाचे ज्यांनी शहीद झालेत सोमनाथ व आमचे बाबा ज्यांना न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही हा स्तंभसुद्धा काढणार नाही। रोज त्यांना अभिवादन केल्या जाईल। आणि माझी या प्रशासनाला एवढीच विनंती आहे की तात्काळ आम्हाला दुसरं भीमा कोरेगाव करण्यासाठी मजबूर करू नका। म्हणून आमच्या नेत्याला, आमच्या त्या भीमसैनिकाला न्याय द्या व आमचा अंत पाहू नका अशी या ठिकाणी मी आज शासनाला विनंती करतो।